नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला असा प्रश्न आला होता की ध्यान, धारणा किंवा विशिष्ट संत म्हणा किंवा ही लोक काही वेगळीच आहेत. त्यांना जे प्राप्त झालंय किंवा ते ज्या स्थानावर आहेत ते आपल्यासाठी नाही, आपण सर्वसामान्य आहोत अशी सर्वसामान्य मान्यता झालेली आहे. त्यामुळे आपण काय करतो की फक्त देव पुजतो, देवपूजा करतो, मंदिरात जाणं, गणपती वगैरे, म्हणजे हे सगळे आपण करतो. फक्त आपण ध्यान, धारणा ह्या मार्गाला सर्वच लोक जातात असं नाहीये. तर मला मुळात हाच प्रश्न येतो की नक्की देव म्हणजे काय? ओके. कसं आहे, देव देवाऱ्यात नाही, देव आहे देवार, असं आहे. देव देवाऱ्यात नाहीच आहे. देवाऱ्यात जे ठेवलं आहे ते फक्त ह्याचं सूचक आहे की तुमच्यामध्ये जे बसलेलं परब्रह्म आहे त्याला तुम्ही ओळखा, असं आहे. देव आहे देवार, हे आपण गाणं लहानपणापासून ऐकतो. लहानपणापासून हे गाणं ऐकलं आहे. पण ह्याचा अर्थ काय नक्की? ह्याचा अर्थ असा आहे, एक दिव्यता आहे. देव दिव्यता, जे दिव्य आहे ते दैवी आहे. जे दैवी आहे ते देव आहे. आपण देवी बोलतो ना, देवी आणि देव. देवी आणि देव, ईश्वर बोलतो. ईश्वर म्हणजे ऐश्वर्य संपन्न असलेले म्हणजे ईश्वर, असं आहे. कसं आहे, प्रत्येकाचा देव इथे वेगळा आहे. प्रत्येकाच्या स्वभावानुसार इथे देव आहे. खरं बघायला गेलं आपण आणि संतांच्या वाणीतनं आपण जर बघितलं, प्रत्येक जे संत आहेत, मी ते संतांचंच आपल्याला सांगेन, कारण की त्यांनीच अमृत सांगून टाकलं आपल्याला. असं आहे. अनेक संत आहे आपल्याला लाभले आहेत, अनेक संत आहेत. आणि असं नाही की भरतभूमीमध्येच, बाहेर पण आहे. वसुंधरिणी, या वसुंधरिणी असे भरपूर बुद्धपुरुष दिले आहेत आपल्याला जिकडे तिकडे. त्यांनी मानवाकडे त्याची अपार संपदा आहे, हात, ती कशी ओळखावी ह्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. असं आहे. मग देव म्हणजे काय? देव म्हणजे आपण स्वतः. आपण दैवी आहोत. इथे जो प्रत्येक बसलेला मानव आहे तो जो दिसतो तो नाही. इथे प्रत्येक जो कणात पसरलेली गोष्ट आहे ते दैवी आहे. कसं आहे, क्वांटम फिजिक्स मध्ये जर आपण गेला, क्वांटम फिजिक्स मी गेला, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे 3 आहेत. त्याच्यामध्ये जरी बघितलं आपण तर हे स्थिर नाही आहे, गतिशील आहे. सगळंच गतिशील आहे. आपल्या डोळ्यांनी आपल्याला ज्या गोष्टी दिसतात स्थिर आहेत, पण आपण मायक्रोस्कोपिक लेवलवर त्याला बघितलं तर आपल्याला असं दिसेल ते गतिशील आहे. सगळं एका गतीमध्ये चालतं आहे. मी आता आपल्याला हे का सांगतोय, आपल्याला जे दिसतं ते सत्य नाही आहे, असं आहे. इथे मला असं वाटतं की आपल्या मान्यतानुसार जो तो देव ठरवतो. लहान मुलाला घरी सांगितलं गेलं की बाबा रे बाप्पाच्या पाया पडायचं, त्यांना नमस्कार करायचं, इथे वाकायचं, तो तेच शिकणार आणि तो तेच घेणार, असं आहे. त्याला लहानपणी सांगितलं गेलं की बाबा रे, तुझ्या आतमधल्या अमृतास, तुझ्या आतमधल्या जे दैवी गुण आहेत तुझ्या आतमध्ये, ते तुला ओळखायचे आहेत, त्याची पण तुला यात्रा करायची आहे. अगदी सहजपणे जर कोणी त्याला सांगितलं तर त्याच्या मुखातनं हे शब्द निघतील. त्याच्या पुढच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये पण तो ही साधना करेल ना. कसं आहे, मानवाला
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही गोष्टी करायच्या असतात. आता एखादा लहान मुलगा आहे, त्याला खेळायला आवडतं, त्याला तुम्ही ध्यान धारणेला बसवू शकता का? त्याची गरज नाही आहे. त्याला जोपर्यंत वाटत नाही, त्याला जेव्हा वाटेल तो बसेल. एखादा तरुण आहे, त्याच्या पुढे अनेक प्रश्न आहेत, अनेक स्वप्न आहेत, असं आहे, त्याचा देव वेगळा आहे. एखादा वयोवृद्ध आहे, त्याला आता मरणाची भीती आहे, त्याला या भीती पोटी तो आता त्या मार्गाला लागला आहे, त्याचा देव वेगळा आहे. लहान मुलांचं कसं आहे, तो आता बघतोय बाहेर अनेक गोष्टी आहे, तो ह्याचा आता स्वाद घेतोय, आयुष्य जगतोय. लहान मुलगा, त्याला काहीच माहिती आहे, तुम्ही त्याला गाईड करता, असं आहे. तरुणाचे प्रश्न वेगळे आहेत, असं आहे. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे, आपण म्हणतो ना की हा देव माणूस आहे, की माझ्याकरता हा देव आहे. आपण असं का म्हणतो? कारण की आपल्या नजरेमध्ये तो मोठा असतो, असं आहे. तसंच आपण फक्त देवाला असं मानलं की मंदिरामध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढे देव, तर असं नाही आहे. जर आपण शंकराची मूर्ती घेतली, तुम्हाला सांगतो, शंकराची जर आपण मूर्ती घेतली, तर शंकर भगवानला आपण काय मानतो, आपण काय बघतो की ते ध्यानी आहे. त्यांना प्रथम योगी असं म्हटलं गेलं आहे, महायोगी, प्रथम सद्गुरू, प्रथम गुरु त्यांना मानलं गेलं आहे. पण कित्येक लोकांना हे माहिती आहे का की 112 विज्ञान भैरव तंत्र नावाचं एक पूर्णपणे पुस्तक आहे, जे शिवांनी पार्वतींना सांगितलं आहे. 112 विधी आहे, ज्यामध्ये 112 विधी आहे, जे पार्वती मातेने विचारलं आहे की या सत्याचा अनुभव मानव कसा करेल, या अनुभवाकडे आपण कसे पोहोचू शकतो, त्यावर कुठलेही जास्त भाष्य न करता एका मागोमाग एक 112 विधी सांगितले गेले आहे. 112 विधी, त्यामधली फेमस विधी त्राटक विधी, त्राटक विधी सांगितले गेले आहे. असं का सांगितलं गेलंय की हा प्रयोग आहे तुम्हाला तुमच्या दैवी गुणांना ओळखायचा, जे तुमच्यातच आहे, जे तुमच्यातच आहे. आपण बाहेर शोधतो ते. आपण काय करतो, आपल्यानुसार आपण देव शोधतो, असं आपल्याला आता काय पाहिजे नसेल. आपल्याला कोणी सांगितलं बाबा रे हा यांना पूजलं ना तू, तर तुला तुझं चांगलं होईल, तुझं भलं होईल. आता त्याला फक्त भलं व्हायचं, त्याला नोकरी पाहिजे. त्याला सांगितलं की तू 16 शुक्रवार कर किंवा 16 मंगळवार कर, पण त्याला सांगितलं तू स्वतःला स्थिर कर, तू तुझी ऊर्जा बदल, तूच दैवी आहेस, तू तुझी ऊर्जा बदल, तू याचना करण्यापेक्षा तू शांत हो, एक जागी बस, स्वतःला वेळ दे, समज स्वतःला, काहीतरी असं आहे जिथे तुला ऊर्जा भेटेल, असं आहे. पण कसं आहे, आजूबाजूला जे लोक असतील ते आपल्याला सांगतील. स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीतच मी घेतलं तर मी असं सांगेन आपल्याला, स्वामी समर्थ महाराज हे अवलिया होते, अवलिया संत असं म्हणतात. अवलिया संत अवधूत अवस्था असते त्यांची, असं आहे. पण आपल्याला काय वाटतं, महाराजांनी असं कोणाला सांगितलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, कोणाला सांगितलं की मी काही बरळत बसेल आणि माझ्या पाठी महाराज असतील. स्वामी समर्थ महाराज सद्गुरू होते. सद्गुरू देहाच्या पलीकडे असतात, ते आता देहामध्ये आहे नाही ह्याचा काही फरक नाही, ते तेवढेच अवेलेबल आहे सर्वांना, असं आहे. दुसरी गोष्ट पण कोणाला, जे साधनेत आहे, जे साधनेत आहेत त्यांच्यासाठी तो शब्द आहे. माझ्या दैवी तत्वाला ओळखायची साधना, सद्गुरू गुरु काय करेल,
पण कसं आहे, टी व्ही सिरियल्सनी, हे चॅनल्सनी आणि हे जे पिक्चर्सवाले आहेत त्यांनी ह्यांच्याबद्दल माहिती दिली आहे, पण ती अपुरी माहिती आहे. का अपुरी माहिती आहे? कारण की त्यांनी तुम्हाला पंख दिले आहेत, पंख छाटले नाही आहेत. आपला मुलगा आपल्यावर आश्रित असावा असा आई वडिलांना वाटेल का? अजिबात नाही. आपला मुलगा आपल्यावर आश्रित असेल असं आई वडिलांना वाटणार नाही. स्वामींना वाटेल का? अजिबातच सद्गुरूंना नाही. वाटेल का? ती तर माऊली आहे, सद्गुरू आहेत ते, त्यांना वाटेल का हा माझ्यावर आश्रित असेल? ते बोलतील तू माझ्या एवढा हो. हम्म. आई वडील बोलतात मुलांना तू माझ्यापेक्षा मोठा हो. माझ्यापेक्षा मोठा हो. सद्गुरू बोलेल की तू जे सत्य मी जाणलं ते तू पण जाण. पण कसं आहे, सांगायचा अर्थ काय, आपला जो आजचा विषय आहे की देव म्हणजे नक्की काय. देव म्हणजे सत्य. देव म्हणजे जे प्रेम आहे, आतमध्ये अखंड वाहत आहे, अखंड वाहत आहे प्रेम. देव म्हणजे आनंद. देव म्हणजे अशी अनंत ऊर्जा, ज्या ऊर्जेला मी एकदा कनेक्ट झाली किंवा झालो तर परत येणं जाणं नाही. ते ज्ञान जर मला परत भेटलं जे मी विसरलोय असं ज्ञानी सांगतात, तर मला या सगळ्या गोष्टींमध्ये परत येणं जाणं नाही आहे. म्हणूनच हा सगळा पसारा आहे, म्हणूनच तर वारी आहे, म्हणूनच तर अभंग आहे, भजन आहे, म्हणूनच तर देवारात जाऊन एखाद्या सद्गुरूकडे जाऊन जे देहामध्ये नाही आहेत, एखादा अवलिया, एखाद्या संत, ईश्वराकडे जाऊन, गणपती बोला आपण, शंकर, कृष्ण बोला, असे भरपूर आहेत ईश्वर आपण बोलू शकतो. आपण हात जोडून त्यांना जेव्हा नमस्कार करतो तर काय म्हणायचं नक्की? याचक बनायचं? त्यांना याचक आवडतच नाही असं ते सांगून गेले. तसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांना आवडेल का आश्रित असणं? नाही. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सगळं तर चालतंय, हृदय धडधडतंय ना, सगळं तर चालतंय ना माणसाचं, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता काय मागायचं? आता जे दैवी जे शोधायचं आहे, आपण जर प्रत्येक जवळून गोष्टींना जर बघितलं तर आपण असं बघतो प्रत्येकाचा एक धर्म आहे. कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी जैन आहे, कोणी शीख आहे, कोणी ख्रिश्चन आहे. प्रत्येकाचा एक धर्म आहे. नक्की काय धर्म म्हणजे? नक्की काय धर्म का मानायचा? धर्म म्हणजे मी जे धारण केलं आहे, भलं मी ते धारण का करावं? कारण की ते मला दिव्य बनवेल. म्हणून तर प्रत्येकाने एक धर्म ठेवला आहे की नाही, माझा हा धर्म, मला माझ्या घरातनं हा धर्म भेटला किंवा मला हा धर्म आवडला. धर्म म्हणजे त्याला जो मार्ग वाटला आपल्या दैवी गुणांना ओळखायचा, त्या मार्गाने तो प्रवास करेल, त्या मार्गाने तो मस्जिदीत जाऊन नमाज पडेल, त्या मार्गाने जाऊन चर्चमध्ये जाऊन रविवारी बसेल, त्या मार्गाने जो मंदिरात जाऊन नमन करेल. त्याला काय करायचं? तो का करतोय? प्रभूंनी सांगितलंय, ईश्वराने सांगितलंय, कोणी सांगितलंय की बाबा रे, तुझ्यामध्ये जे दिव्य गुण आहे ते तू ओळख. एक आपण असं बघितलं का की प्रत्येक मानव कोठणारे कुठेतरी मानतो आहे. एक आहे आस्तिक, एक आहे नास्तिक. नास्तिक पण सुंदर, आस्तिक पण सुंदर, दोन्ही असं आहे. प्रश्न असा आहे की मानवाने धर्म का बनवलंय? धर्म का आहे की जे बुद्धपुरुष होऊन गेले, जे बुद्धपुरुष होऊन गेले त्यांनी सांगितलं आहे की हे आपले, मी या मार्गाने पोचलो. जसं की बुद्धांनी सांगितले की मी या मार्गाने पोचतो. त्यांनी अनापान सती योग आणि त्यांनी असे मार्ग सांगितले, बरोबर. आता ह्याच्या पुढे त्यांचा मार्ग चालू झाला, बरोबर. बुद्ध धर्म तेव्हा निर्माण झाला. आता जो
बुद्ध धर्मामध्ये आहे तो बोलतो मी आपला धर्म बुद्ध धर्म. म्हणजे बुद्धाने जे 4 आर्य सत्य सांगितले, जीवन दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्यावर उपाय आहे. आणि अशी एक अवस्था आहे जिथे दुःख पण नाही आहे, सुख पण नाही आहे. जिथे मग काय आहे? शून्यता. जिथे काय सगळ्यांच्या पळे आहे, ते सगळ्यांच्या पळे. त्याच्यामध्ये मग आता खंड खंड झाले, अजून परंपरा अजून ऍड झाल्या. म्हणजे सांगायचा अर्थ काय, ते काय शोधतायत? ते शोधतायत आतमधल्या दैवी गुण. जैनिझम मध्ये 24 तीर्थंकर होत गेले. 24 तीर्थंकरांनी काय सांगितलंय की कसं पार जायचं. कसं आहे, आपल्याला जो रस्ता भेटला, आपल्या घरातनं जो मार्ग भेटला, आपण त्या मार्गावरून आपण चालतो असं आहे. पण आपल्या घरातल्यांनाच जर मार्ग नाही भेटला तर ते तरी आपल्याला कसा मार्ग देतील आणि किती मार्ग देतील. कसं झालंय, मानवी मन हे असं विक्षिप्त झालंय की जे माझा धर्म खरा, तुझा धर्म खरा, तुझा धर्म खोटा, मी असा मी तसा, ह्याच्यामध्ये सगळं अटकून पडलं आहे. विज्ञान आपण जर बघितलं की एक आहे मानव, एक आहे मानव. मानव जन्म घेतो आईच्या पोटातनं, बाहेर येतो, तो कुठेही जन्म घ्यावा तसा तो बनेल. त्याला तुम्ही एक नाव द्याल, आपण त्याला एक नाव देतो, तो मोठा होतो, तो बघतो अरे माझा धर्म हा, माझं नाव हे, माझं हे, मग तो मोठा होऊन बोलायला लागतो माझ्या मान्यता अशा. त्याला जर दुसरीकडे ठेवलं तर त्याच्या मान्यता तशा होतील. मूलभूत प्रश्न असा आहे, एक आहे मानव, त्या मानवाला पडणारे प्रश्न, त्या प्रश्नातनं निर्माण झालेली यात्रा, त्या यात्रेतनं निर्माण झालेले उत्तर, त्या उत्तर त्याला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलेला मार्ग. ह्याला आपण कसं केलंय की नाही हा खरा हा खोटा, कोणी केलंय? ज्याला काही अनुभव नाही त्यांनी केलाय. ज्याला अनुभव झालाय त्यांनी दोन्ही हात जोडले. सर्वच मान्य आहे. का असं केलंय? कारण की सत्य हे सांगता येत नाही. सत्य हे सर्वांच्या पलीकडे आहे. असं कोणी आहे का वरती जे बसून सगळ्यांना डिवाइड करतं? नाही, काहीच नाही. रहस्य आहे, एक रहस्य आहे. पण मानवाने असं बघितलं आहे की तुम्ही त्या अखंड अस्तित्वाशी आतून कनेक्ट होता, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही अनुभव तो घ्या, असं आहे. पण आपण बहुतांश लोकांना बघतो त्यांच्याकरता काहीतरी चमत्कार होणं किंवा त्यांना आपण असं सांगणं की तुम्हाला तुमच्या ह्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतील, मग तुम्ही त्या देवाला माना, हे असं करा, तर आपण तिकडे पळतो. हा सगळा मनाचा प्रवास आहे. तेवढा तो मनाचा प्रवास आहे की माझं बाबा वाईट नाही होणार ना. अजून एक ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, ह्याच्यामध्ये हे आहे की माझं वाईट नाही होणार ना. भीती, देव कोपतो. तो एक खूप मोठा प्रश्न आहे. देव कसा कोपणार? पाप पुण्य ह्या सगळ्यामध्ये जास्त अडकून बसले. म्हणजे मी हे केलं नाही तर मला पाप लागेल, किंवा असं बोललं तर पाप लागेल. कसं तुम्हाला एक सांगतो बघा, तुम्हाला कसं सांगतो बघा. कसं आहे, तुम्ही या रहस्यामध्ये जेव्हा जाल, त्या रहस्यामध्ये पण लोकांना वेगवेगळे अनुभव आले आहेत, असं आहे. पण एक मुख्य अनुभव असा आहे की जे दैवी आहे ते कधी कोपत नाही. दैवी शब्दाचा अर्थ असा आहे की जे दिव्य आहे ते अखंड भरून वाहत आहे प्रेमाने. ते किती परिपक्वतेच्या पलीकडे गेलेली गोष्ट दैवी असते. ती कशी असेल? आपण भरपूर नॉर्मली, हा सगळ्या मानवाच्या मनाचा पसारा आहे की मी मग त्याला भीती द्या. आपण लहान मुलाला भीती देतो ना, लवकर लवकर खा, आता तो येईन बघ, तो तुला घेऊन जाईल. तसंच मोठ्या माणसाला भीती दिली आपण, तू असं असं कर नाही तर तुला त्रास होईल तुला. कारण की आपल्याला सुटायचं आहे.
कारण कसं आहे, आपल्याला त्याच्यातनं सुटायचं आहे म्हणून आपण बोललो असं असं कर बाबा, बघ माझ्यासारखं कर, नाही केलं तर बघ तो तुला त्रास देईल. असं ॲक्च्युली असं काहीच नाही आहे. हे एक अध्ययन आहे, स्वतःचं अध्ययन आहे. स्वतःच्या अध्ययनातनं तयार झालेले मार्ग आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक परंपरा आहेत. ह्याच्यामध्ये मानवाची प्रगती मुख्य आहे. असं आहे. पण ह्याच्यामध्ये आपण मग कसं केलं आहे की मग आपण भरपूर त्याला एकदम छोटं करून टाकलं आहे. हा माझा धर्म, तुझा धर्म, माझा देव, तुझा देव, मी याला मानतो, तू याला मानतो. आपण एक गोष्ट बघितली का, काही लोक बघा विशिष्ट गुरुकडे जातात ना, सगळ्यांना सांगतो बघा आमचे गुरु महान. सांगायची गरज नाही लागली पाहिजे तुमचे गुरु महान. तुमच्यामध्ये बघूनच त्यांनी उत्सुकतेने विचारलं पाहिजे की बाबा एवढा शांत कसा झालास तू, बाबा एवढा आनंदी का वाटतोस तू, बाबा रे तुझ्या डोळ्यात एवढी चमक कसली आहे. मग सांगू शकतो की नाही थोडंसं मी माझ्या आत्मातला प्रवास सुरू केला आहे थोडासा मी असं. पण आपण काय सांगतो नाही तू पण चल, तुला भरपूर फायदा होईल वगैरे. तुला फायदा झाला का? थोड्या दिवसांनी माहीत पडेल की तुला पण फायदा झालाच नाही आहे. जो जो तुम्हाला दिव्यत्वाकडे घेऊन जातो ती व्यक्ती देव. चांगली संगत ती पण दिव्यच आहे, चांगला मार्ग तो पण दिव्यच आहे. सगळीकडे दिव्यताच आहे. झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून. वर्षाकाळी पाऊस झाला, तुला न दिसला त्यात इशारा. काय अभाग्या भगवे नेसून. असं आहे. सांगायचा अर्थ काय आहे याच्यामध्ये की पाऊस पडतोय बघा ना, पाऊस पडतोय, ऊन येत आहे, उन्हामधनं वृक्षाला फळं येत आहेत, आपण ते खातोय, त्याच्यावर जगतोय. ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय आहे? जर पाणीच नाही पडलं तर आपण जगणार कसं? सूर्य उगवलाच नाही तर वृक्ष आपल्याला जीवन देणार कसं? हे कसं गुंफलंय? हे नक्की काय आहे? हे नक्की काय? काहीतरी दिव्य आहे. याचा मागोवा घेणं, ह्याला शोधणं हे अध्यात्म आहे. हे आहे मुख्य अध्यात्म. पण हे आपल्याला सांगितलं जात नाही किंवा आपल्याला सांगितलं गेलं आहे. पण कसं होतं, आपण जेव्हा डोळे उघडून बघतो की रांग लागली अशी लांबच्या लांब, तिथे फक्त मागणारे आहेत नवसाचे. नवसाला पावणारा, नवसाला पावणारे. नवसाला पावणारे म्हणजे संतांनी सांगून गेले तुमच्या आतमध्ये ती दिव्यता आहे. रिद्धी सिद्धी, तुमच्याकडे सिद्धी आहे, सगळ्या सिद्धी तुमच्या आतमध्येच आहेत. सगळ्या सिद्धी तुमच्याच आहेत. सिद्धी म्हणजे काय? मानवा त्याच्या चेतनेकडचा प्रवास जसा सुरू होतो, सगळ्या सिद्धी प्रगट व्हायला लागतात त्याच्या चेतनेच्या. सगळ्या सिद्धींनी भरून जातो. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला हवी असते भेटेल ना, तुमचीच मुळात ऊर्जा तेवढी वाढते की तुमचे प्रयत्न आणि तुमची इच्छा ती तुम्हाला आपोआप देते. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणाला तरी नवस केलाय म्हणून तो पूर्ण झाली, असं काही होतं का? हा, त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणून ते आता भरपूर चाललंय की तुम्ही एक विचार करा, म्हणजे एक विचार करा तो विचार करेल. ज्ञानींनी हे सांगितलंय ना की तुम्ही तुमचा जो विचार आहे तुम्ही तेच बनणार आहे ना. तुमची जी संगत आहे तुम्ही तेच बनणार आहे. तुम्हाला काय पाहिजे? आपली जुनी लोक आपल्याला खूप छान सांगायची की चांगला विचार केला पाहिजे. तू जसा विचार करशील तसं तुझ्यासोबत घडेल. कारण आजूबाजूचं अस्तित्व म्हणा किंवा आजूबाजूची ऊर्जा म्हणा तुम्हाला मदत करत असते. जुनी लोक म्हणायचे ना, संध्याकाळचं असं बोलू नको, तिन्ही सांजाला असं बोलू नको, सकाळी सकाळी असं बोलू नको, या वेळेला असं बोलू नको. त्यांना कसं कळलं? त्यांना कळलं की काही क्षण असे असतात तुम्ही जे बोलता ते सत्य होतं. तेव्हा तुमची ऊर्जा एवढी स्थिर झाली असते. वेळ अशी असते ना, दिवस असतो ना रात्र असते, त्याचा मधला काळ असतो. संध्याकाळ उगाच लोकांना आवडते का? तो मधला काळ असतो, माणूस शांत झालेला असतो. अशा वेळी तो काय बोलला चुकीचं तर ते घडतं. असं का बघितलं गेलंय?
आणि ते होतं. तर असं का केलं बघितलं गेलं आहे? कारण की तुमची ऊर्जा तेव्हा तुमच्या सेंटरकडे असते भरपूर. तुम्ही शांत झालेला असतात, म्हणजे तुम्ही तेवढे आत्मकेंद्रित असतात. मग तुम्ही जे बोलाल ते घडतं. सिद्धीचा प्रकार आहे. असं आहे. सांगायचा अर्थ काय आहे की मनुष्य हा दैवी आहे. प्रत्येक मानव हा दैवी आहे. प्रत्येक मानवाचा चेहरा हा वेगळा आहे. प्रत्येक माणसाचा जेव्हा बाहेर जातो, कित्येक माणसं आपल्या समोर आहे. माणसं समोर आहे. एखाद्याचा पण चेहरा जुळतो का आपल्याशी? सायंटिस्ट तर असं बोलतात, एका झाडावर हजारो पानं आहेत, एक पान पण दुसऱ्याशी मॅच नाही होत आहे. हे एवढं इंडिव्हिज्युअल आहे, एवढं अनोखं आहे. अस्तित्व एवढं अनोखं आहे की एक झाल्यावर परत ते रिपीट नाही होत इथे. म्हणजे अस्तित्वाला आपण खूप डोळसपणे दुर्लक्ष करून इतर छोट्या मोठ्या चमत्कारांना आपण नमस्कार करतो. आपण देव फक्त देवाऱ्यातच ठेवतो. तेच आपण आपण ऐकलंय की देव देवाऱ्यात नाही, देव आहे देवाऱ्यात. असं आहे. देव शोधूनही मिळाला अशी कोणाची पुण्य आहे. असं आपण कसं करतो? आपण ते देवाऱ्यातच ठेवतो आणि माणूस असाच एक दिवस इथून निघून जातो. मग असं बघितलं गेलंय, असं सांगितलं गेलंय की त्या व्यक्तीला परत यावं लागतं. का यावं लागतं? कारण की जी दिव्यता होती ती गाठलीच नाही. आणि त्याकरता काही वेगळं नाही करायचं, अगदी सहज आहे प्राप्त आपल्याला. त्यावर एक अख्खा व्हिडिओ होऊ शकतो, पण ते अगदी सहज आहे. आपला स्वभाव आहे. मन जसं शांत शांत होत जातं तसं ते आपल्याला भेटत जातं. आपले दैवी गुण ते बाहेर येत जातात. आपण देव हा शब्द घेतलाय म्हणून मी दैवी गुण हे वापरतोय. कसं आहे, आयुष्य हे प्रचंड सुंदर आहे, पण कोणाला? ज्याला सांगितलं गेलं आहे लहानपणापासून की तुझं सुख, तुझं दुःख तुझ्यावर निर्भर आहे. तुझं सुख फक्त बाहेरून नाही, त्याला असं सांगितलं गेलं की तुझं सुख आणि तुझं दुःख हे तुझ्यावरच आहे. कारण की तूच स्वयंचा कर्ता आहेस. तूच घडवतोय विश्व, तूच विश्व घडवणार आहेस. तर जो याचक असतील तर तू याचक झाला तुझ्या विचारांमुळे. तू जर आतमध्ये पोचला तर तुझ्यामुळेच पोचलास. असं आहे. जेवढी लाईन वाढत जाते मागणाऱ्यांची वगैरे, तेवढा माणूस पाठी जातो. हा प्रश्न मी आज देव म्हणजे नक्की का असं विचारावं असं वाटलं माहिती आहे. कारण की मी माझ्या आजूबाजूला बरीच लोक बघते जे सकाळ संध्याकाळ देवपूजा करतात, यात्रेला जाणं, उपवास करणं, खूप काय काय खूप. म्हणजे त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये देवाचं नाव असतं. पण आज त्यांनी 50 ओलांडली, 60 ओलांडली, समाधान नाही. किंवा अजूनही तक्रारी आहेच लोकांबद्दल आहे. मुळात लोकांबद्दल असण्यापेक्षा स्वतःबद्दलच एक तक्रार आहे. पण ती म्हणजे मला जाणवतं त्यांच्याकडे बघताना की ही तक्रार आहे स्वतःबद्दल, पण आपण ती दाखवतो दुसऱ्यांबद्दल. कसं नक्की काय मिळवलं? कसं आहे, म्हातारं होणं आणि वृद्ध होणं मध्ये फरक आहे. बरोबर. वृद्ध होणं म्हणजे परिपक्वतेची सीमा गाठणं. माणूस जेव्हा वृद्ध होतो तेव्हा तो अस्तित्वाचं फूल होतो. वृद्ध होणं म्हणजे आकाशासारखं आहे. वृद्ध होणं म्हणजे अशा व्यक्तीकडे अनुभवाचे बोल असतील, त्यांनी जे आयुष्यात बघितलंय. मला नेहमी असं वाटायचं लहान असताना, म्हणजे माझ्या अगदी तरुण वयात पण आणि अगदी लहान असताना पण मला असं वाटायचं की एखाद्या वृद्ध व्यक्तीला विचारावं जाऊन की आयुष्य म्हणजे काय. मला नेहमी वाटायचं की आयुष्य म्हणजे काय त्याला विचारावं. तेव्हा कळायचं नाही की असं का वाटतंय, पण आता माहिती की त्यालाच का विचारावं, कारण की तो जगला आहे. इथे लोकांना जगणं अवघड झालंय, पण तो जगला आहे. त्याने एवढे वर्ष या भूमीवर काढले. त्याला विचार, बाबा रे तू कसा जगलास, मग सार काय, मग सार सांग.
काहीतरी सार दे की आयुष्य चांगलं होईल, काहीतरी ज्ञान दे, तू दे, असं आहे. पण जर तोच व्यक्ती दुःखामध्ये असेल तर म्हणजे तो व्यक्ती म्हातारा झाला, तो वृद्ध नाही झाला. वृद्धत्व बुद्धत्वाच्या तुम्हाला जवळ घेऊन जातं, मला असं वाटतं. कारण की तुम्ही एवढे परिपक्व होता आणि जर शरीर सोडताना तुम्हाला एकही इच्छा नसेल, मला असं वाटतं शरीर सोडताना तुम्हाला एकही इच्छा उरली नाही, तुम्ही हात जोडून शरीर सोडलं की ठीक, बस झालं, सगळं भेटलं, काही इच्छा नाही आहे. मला नाही वाटत तो माणूस परत जन्ममृत्यूच्या जे चक्र सांगतात त्या चक्रामध्ये परत अडकेल. किंवा त्याची जर आपण गती म्हणलो, त्या चेतनेची गती, ती गती अनोखी असेल, असं आहे. त्या गतीची बातच वेगळी असेल, असं आहे. सांगायचा अर्थ काय आहे आपलं, की मी तेच सांगतोय, सोयीनुसार आपण गोष्टी, एक तर भयानुसार मानतो. आपल्याला सांगितलं गेलं नाही, देवाचं नाही ऐकलं तर मग आपलं वाईट होईल, असं आहे. देवाला आपण भरपूर छोटं करून टाकलं, म्हणजे त्याला मान अपमान आहे तुम्ही त्याला हे नाही केलं तर. तुम्हाला प्रेमाने हाक देतो ना आपण, प्रेमाने साथ कुठल्या गोष्टीला, आपले इष्ट आहेत, देव म्हणजे समजा आपले इष्ट आहेत, आपण प्रेमाने बोलू शकतो, भीतीची गरजच नाही. पण ती भीती घातली गेली का, तर लहान मुलगा जेवला नाही, माझ्यात तेवढं पेशन्स नाही आहे की त्याला कथा सांगाव्या, त्याला काहीतरी वेगळं सांगावं, चांगलं सांगावं आणि त्याला भरवावं. तू नाही जेवला ना, तो तुला घेऊन जाईल. हे आपण देवाच्या बाबतीत केलंय. संध्याकाळी तू बत्ती लाव, नाहीतर बघ प्रॉब्लेम होणार. मंदिरात जा, कधीच मंदिरात जात नाही, आयुष्यात काय होणार तुझं. सांगायचा अर्थ असा होता, मंदिरात का जा. मंदिर म्हणजे नक्की काय, मंदिर प्रतीक आहे, जे आतमध्ये मंदिर आहे तुझं ते प्रतीक आहे, तिथे देव आहे. तुझ्या आतमध्ये पण मंदिर आहे, म्हणून मंदिरात जा. जेव्हा तिथे गेल्यावर सगळे लोक शांत असतात, आजकाल नसतात पण शांत असतात. आजकाल फोटो काढतात, सेल्फी पण घेतात, हा प्रॉब्लेम आहे. पण तिकडे जातात आणि बघतात शांती आहे, तेव्हा त्याला कुठेतरी जाणवतं एक मंदिर माझ्या आतमध्ये पण आहे. जे चांगलं वाटतं ना तिथे जाऊन, ते त्या वातावरणामुळे आपल्याला जाणीव होते की आतमध्ये पण काहीतरी आहे मला प्राप्त करण्यासाठी. सगळं आहे ना, सगळं आहे ना मानवाकरता आहे. संतांचे वाक्य, बुद्धपुरुषांचे वाक्य, त्यांना करुणा आली, महाकरुणा. त्यांनी बघितलं की मी पण अंधकारामध्ये होतो आणि मी आता प्रकाशमय झालो, उजेडात आलोय, तर हे वाटावं, हे लोकांना सांगावं. पण आपण काय केलं, आपण पण आपल्या सोयीनुसार केलं. ठीक आहे, आम्ही तुम्हाला पुजतो, आम्ही तुमच्या समोर तुम्हाला स्तुती करणार. कसे आज भरपूर प्रश्न आलेत एका याच्यामुळे, पण मला असं वाटतं ठीक आहे, आपण स्तुती करतो. स्वामींची पण आपण स्तुतीच करतो, प्रत्येक संतांची आपण स्तुती करतो. पण स्तुतींची त्यांना गरज आहे, हा प्रश्न आहे. मला असं वाटतं त्यांना स्तुतीची गरज नाही. स्तुती आपण का करतोय, तुमच्या आईवडिलांना आवडेल त्यांची स्तुती करा की तुम्ही एवढे महान, ते बोलतील बस कर बाबा आता. स्तुतीची गरज नाहीये, तू तिथला प्रवास सुरू कर, तू ते हो. पण एखाद्याने स्तुती केली, एखाद्याला आवडलं, त्याने स्तुती केली, त्याला जे वाटलं त्याने दिलं, त्याने रचलं. ते कधी काळी आपल्याला वाटलं आपण स्तुती केली, भरपूर सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. आपल्या गुरुची स्तुती करणं, इष्टाची स्तुती करणं वाईट नाही. डोळ्यात पाणी येत असेल तर प्रचंड सुंदर आहे, पण तिथपर्यंतच बसणं. आणि त्याने सांगितलेला समाधी संजीवन, समाधीचा मार्ग, त्याने सांगितलेला आतमध्ये भयाच्या पलीकडे जा, तो मार्ग आपण कधीच निवडत नाही. मग आपण काय करतो, पोहायला सांगितलंय आपल्याला, काय सांगितलंय की तू पोह आणि नदी पार करून जा, असं सांगितलं गेलंय प्रत्येक संतांनी. वैतरणी पार कर, निघून जा, बरोबर ना.
आपण काय करतो, आपण नदीच्या किनाऱ्यावर बसतो, तुम्हीच मोठे, तुम्हीच मोठे, तुम्हीच पार करा. ते बोलतात तुलाच पार करावं लागेल, मी तर तुला सांगतोय, बोध करते की तू पार कर, तुम्हीच मोठे, इथेच ठीक आहे, इथेच आम्हाला ठीक आहे. कारण की पुढे काय माहीत नाही, आता आम्हाला एवढी गरज पण नाही, मग आम्ही इथून ठीक आहे. मग इथे बसणारे लोक प्रचंड आहे, नदीमध्ये उडणारे, नदीमध्ये उडी मारणारे लोक कमी आहे. आणि जे नदीमध्ये उडी मारणारे लोक कमी असल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त बोललं जात नाही, त्यांची स्तुती होते. परत त्यांच्या पाठोपाठ बघून एखाद्याने नदीत उडी मारावी. उडी मारावी म्हणजे पोहणं शिकावं, पोहणं शिकावं आणि मग ती वैतरणी पार करावी, असं आहे. दैवत्व जसं मी सांगितलंय, देव देवाऱ्यात नाही, देव आहे देवार, असं आहे. आपल्या आतमध्येच ती गोष्ट आहे, आपण फक्त बाहेर शोधतो, बरोबर. आणि मग ते दैवत्व आपण विसरतो. मग आपल्याला ज्याने सांगितलं बाबा रे हे कर, 16 शुक्रवार हे ते, बरं 16 शुक्रवार कर, 12 सोमवार कर, शंकराचेच आपण घेऊया, 12 सोमवार कर, बरं होईल. भलं का होईल, त्याच्या मागचा हे काय, 12 सोमवारी तू शंकराची साधना कर. 12 सोमवार तुला एका आपण ह्याच्यात मांडूया, कशा की बाबा रे तुला आता आपण एक मार्ग देऊया, ठीक आहे, चल तू जा 12 सोमवार तू त्या दिवशी उपवास ठेव. उपवास म्हणजे काय, बाजूला, वास म्हणजे बसणे. आणि शंकरांचं तर ध्यान मार्ग आहे. उपवास करणे म्हणजे म्हणजे बाजूला, वास करणे, उपवास. ती थोडी बटाट्याची भाजी खायची असते, साबुदाणा खायचा असतो, बटाट्याची भाजी खायची असते, तळलेले वेफर खायचे असतात. आपण तो उपवास असतो आपला, फॅन्सी उपवास असतो एकदम. उपवासचा खरा अर्थ आहे की मी आज जी धारणा करणार आहे, आज मी शंकराच्या समोर धारणा करणार आहे, तर त्याचा मार्ग काय, ते ध्यानी आहे, परम ध्यानी आहे. साप लटकलाय वरती, ध्यानी. साप प्रतीक आहे की माणसाचा श्वास एवढा मंद झाला आहे, एवढा शिथिल आहे, एवढा शांत आहे. ती साधना करायची तुम्हाला जाऊन, ध्यान. आणि त्याच्याकरता तुम्हाला जेवण हॅवी नाही करायचं, चिप्स नाही खायचे, त्याच्याकरता तुम्हाला थोडंसं अन्न खायचं, जेणेकरून तुम्हाला झोप नाही येणार. त्याला सांगितलं गेलं उपवास. पण आपला उपवास, तू काय बनवलंयस, मी काय बनवलंयस, हे काय केलंय, आज मी हे केलं, किंवा एखादी पोथी वाचली, परत स्तुती केली आणि संपलं. कसं आहे, ह्याच्यावर भरपूर चर्चा होऊ शकते, हा विषयच असा आहे, ह्याच्यावर प्रश्न पण अनेक येऊ शकतात. एक मुख्य आहे, ह्याच्यामध्ये अनेक धर्म आहे, अनेक परंपरा आहे, अनेक मार्ग आहे, वेगळे वेगळे देव आहेत. सगळेजण तुम्हाला सांगतायत की तुमच्या मधला बसलेला दैवत्व शोधा. तो दैवत्व, जे दैवी गुण आहेत तुमच्या आतमधले शोधा, त्या आत्मा चेतनापर्यंतचा प्रवास करा, असं आहे. हे जोपर्यंत कोण करत नाही, ही आहे मुख्य साधना. माणूस याला टाळतो, कारण की तो मनाला मानतो. मन त्यांना बोलतं किनाऱ्यावरच ठीक आहे, आपण या तरीच ठीक आहे, पहिले तरी कोणी बघितलं, काय बघितलं, किती बघायचं, म्हणून स्तुती करणं ठीक आहे, आम्हाला हेच चाललंय, मस्त चाललंय, पण आम्ही आध्यात्मिक आहोत, पण आम्हाला आतमधली यात्रा नाही करायची. ठीक आहे बाबा रे, उद्या कर, परवा कर, पण घाबरू नकोस आणि घाबरू नकोस. मला काय वाटतं, बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा मला. आपण लहान मुलाला, म्हणजे प्रत्येक घरामध्ये लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याला कळायच्या आधीच त्याला देवाजवळ हात जोडायला शिकवतो. त्यापेक्षा त्याला जसं जसं कळत जाईल, तर मूळ प्रश्न हा हवा का की जन्म का, कसं आहे सांगू, की बाबा का जन्माला आलो, हा प्रश्न आपण हळूहळू रुजवला पाहिजे का, तेव्हा आपण देवाच्या पुढे जाऊ शकतो. कसं आहे, एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीशी लग्न करतो तेव्हा तो काय बघतो, आजकाल तर वेगळंच बघितलं जातं. आजकाल स्थिरता बघितली जाते पैशाची,
तुमच्याकडे किती संपदा आहे. आजकाल भरपूर गोष्टी सोयीने बघितल्या जातात. तिकडे दैवी गुण कोण बघणार आहे? मग त्याच्यातनं जी निर्माण होणारी मुलं कशी असणार आहे? सांगायचा अर्थ असा आहे माझा की ज्या घरामध्ये ज्या गोष्टींना आपण प्रायोरिटी देतो, मुख्य ठरवतो, त्याच गोष्टी पुढे जातात ना. जसं मी सांगतो की आपल्या घरी आपण जर सांगितलं, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला आपण सांगितलं की आयुष्यात काहीही हो, कुठेही जा, पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत तू तो आनंद प्राप्त करत नाही आतमधला, तोपर्यंत ते जीवन नसेल. जीवन हे अजून गहिरं आहे, अजून खूप गहिरं आहे. जे दिसतं तेवढं जग नाही आहे, अनंत आहे. मग हे तू शोध. आयुष्य जगताना प्रत्येक मार्गावर एक लक्षात ठेव की तुला तिथपर्यंत प्रवास करायचाच आहे आणि तिथे प्रवास केल्यानंतर तुला जो आनंद लाभेल तो कुठेच लाभणार नाही. आणि तो भेटल्यानंतर, त्या चेतनेचा प्रवास केल्यावर, तो करताना, त्यानंतर तुझ्या आयुष्यात बहर येईल. सुख दुःख हे तुला काहीच उरणार नाही. हा, तू काम करशील. परत ती गैरसमजूत आहे की असा व्यक्ती किंवा अशी कोण काम नाही, हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. असं आहे, माणसांनी पसरवलेल्या, असं ज्यांना जमत नाही त्यांनी. असं आहे, ती व्यक्तीच सुख वाटू शकते, तीच व्यक्तीच चांगला विचार करू शकते. असं आहे. पण हे ज्या आई वडिलांना माहिती आहे तेच देणार ना त्या मुलांना. ज्यांना स्वतःलाच भय सांगितलं गेलं आहे, भयामुळेच पुसतायत, ते पण त्याला तेच देतात. बाबा रे, हे बाबा इथे हात जोड, इथे जा, हे कर, बस संपलं. असं आहे. म्हणजे ज्याचा त्याचा देव वेगळा आहे, ज्याच्या त्याच्या मान्यतेनुसार, भीतीनुसार, भयानुसार. असं आहे. ते आहे ना आपलं कबीरांचा दोहा आहे ना, तो सुख में काय सुमिरन सब करे, दुख में करे ना कोय, और जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. म्हणजे सुखामध्ये सुमिरन कोण करतं की बाबा काय झालं, माझ्याकडनं काय घडलं का, हे दुःख का आलं, दुःख आलं, हे दुःख का आलं, मलाच कशाला आलं, मी काय पाप केलं का, मी का असं केलं का, हे माझं कर्म आहे का, हे असंच का. मग ह्याच्यावर मग आपण देवाकडे पाहतो, त्याच्यावर मार्ग शोधायला बघतो. कारण की दुःख आहे. दुःख गेल्यावर मला आला ताप, देवा तू माझा मायबाप. माझी आजी अशी बोलायची, माझी आजी होती, आमच्याकडे यायच्या त्या. मला ताप आला तर ते असं बोलायचं, मला जवळ घेऊन बोलायचं, अगदी असं बोलायचं की मला आला ताप, बोल मला आला ताप. मी पण बोलायचं पाठी पाठी की हां मला आला ताप, आता बोल देवा तू माझा मायबाप. मी बोलायचं देवा तू माझा मायबाप, आणि माझा गेला ताप तर मी तुझ्या बापाचा बाप. कसं आहे, आपण असंच करतो. जेव्हा ताप आला की तू मायबाप बाबा वाचव, आणि ताप गेला की मी तुझ्या बापाचा बाप. लक्षात ठेव कोण तू. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, प्रॉब्लेम अगदी सहज आहे की सहज आहे. अध्यात्म अगदी सहज आहे, आपल्या आत आहे. अनेक संतांनी त्यावर मार्ग सांगितला आहे. कठोर जो मनुष्य आहे, जो बर्फासारखा आहे, त्याला पाणी व्हायचं आहे. जो कठोर झाला आहे आपल्या प्रवासामुळे, त्याला पाणी व्हायचं आहे. त्याच्याकरताच अभंग आहे, त्याच्याकरताच गीत आहे, वाणी आहे, त्याच्याकरताच त्यांचे शब्द आहे की बाबा रे तू पाणी हो आणि आता वाहत जा त्या अखंड सागराकडे. कशाला त्रास भोगतोयस. ते आहे देव, ते दैवी तत्व. असं आहे. खूप सुंदर चर्चा झाली अवधूतजी आज आपली. आपण ही चर्चा पुढील भागात पुन्हा सुरू ठेवूया. ठीक आहे. नवीन विषय घेऊन, नवीन प्रश्न घेऊन. ठीक आहे. प्रेक्षक, तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. आपलेही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.